तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा नीरज आणि आज आहे एक नवीन संडे नेहमीप्रमाणे. आणि आज या संडेला आपण चाललो आहे जॉली मिसळला आणि ती आहे वाईमध्ये. वाई महाबळेश्वर जो आहे ना महाबळेश्वर रोडला जे वाई आहे त्या तिथे गणपती मंदिर आहे. वाईचा गणपती म्हणतो त्याला आपण. सो त्या गणपती मंदिरजवळ एक जॉली मिसळ आहे जी मित्रांनी रिकमेंड केली आहे आणि त्याला आपण आता टेस्ट करायला निघायचं असं आपल्या डोक्यात आलेलं आहे. आता क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. काही न वेळ घालवता आपण निघूया आता जॉली मिसळसाठी. आमच्यासोबत जवळपास 6-7 लोक आहेत. मी पुढे चालून तुम्हाला दाखवणार कोण कोण आहे. तर चला आता निघूया. आता आपण घरी आहोत आणि ऑलमोस्ट 6:15 झालेले आहेत. उशीर झालेला आहे नेहमीप्रमाणे. तर एक अर्धा तास लागेल. इंजिनियर्स चहाजवळ मीटअप आहे. तर चला निघूया आता आणि दाखवूया मिसळ कशी आहे ती. चला. तर नेहमीप्रमाणे मस्त थंड सकाळ आणि आज पाऊस कमी आहे. काल शनिवारी पण मी बाहेर गेलेलो फिरायला, पण खूप जास्त पाऊस होता. आणि आज सकाळी बघतो आज मस्त ओपन छान आपण राईड करू शकतो असा मोसम आहे. सांगता येत नाही की पुढे काय होणं. आपण आता नाशिक रोडला आहे. तर नाशिक रोडने आपण वाकड मार्गे लेफ्ट घेऊन पुणे सातारा हायवे आपलं त्या रोडनी सरळ निघणार. इंजिनियर्स चहा आहे तिकडं पुणे सातारा हायवेला एकदम पुणे सोडल्यानंतर. सो तिथे मीटअप पॉईंट आहे. काही लोक येत आहेत. ते झाल्यानंतर मग आपण निघूया सरळ मिसळसाठी. तर काल मी रात्री हा एक अपग्रेड केलेला आहे गाडीमध्ये आणि हे आहे आर्ट ऑफ मोटरसायकलचं हँडल बार रायझर. सॉरी रायझर नाही. सकाळी सकाळी काय डोकं काम करत नाही बरोबर. जपून उठलं ना. तर हा आहे आर्ट ऑफ मोटरसायकलचा हँडल बार. सो हँडल बार एकदम अपराईट आहे आणि माझ्या हिशोबाने मी त्याला लीन करून घेतलेला आहे त्या हिशोबाने पाहिजे. आणि एक GPS माउंट पण टाकलेला काल. सो आता थोडं कम्फर्टेबल झालेलं आहे. एकदम स्ट्रेट पोझिशनमध्ये बसून मी गाडी चालवू शकतो. ज्यांना पण असं शोल्डर पेन किंवा बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. बेस्ट दुसरा कुठला ऑप्शन बघायची गरजच नाही. याच्यामध्ये मोटो टॉर्क पण येतो, तो पण छान आहे. पण मी आता आधीपासनं AOMचं म्हणजे आर्ट ऑफ मोटरसायकलचा यूज केलेला आहे आधी माझ्या 411मध्ये. तर मला यावर विश्वास होता आणि चांगला पण होता त्याचा एक्सपिरियन्स, म्हणून मग मी हाच मागवलेला. काल रात्री आलेला पार्सल 7:30-8च्या दरम्यान. आणि मी मग पुन्हा स्कूटर्समध्ये फोन केलेला. तर तिथले रोहित भाई आहे, त्यांनी मला बोलवून घेतलं लगेच आणि जवळपास 9 वाजेपर्यंत तो हँडलबार आम्ही इन्स्टॉल केला आहे. तर हा एक मस्त एक्सपिरियन्स आहे. छान आहे. म्हणजे अजून एक सांगायचं होतं की हे बार एंड मिरर येतात यासोबत मध्ये. सो बार एंड मिरर जे आहे ना ते न लावता आपण इथे नकल गार्ड लावले होते आधी. तर नकल गार्ड्सचे जे होल आहेत ना इथले या जागेचे होल जे आहेत ना ते नकल गार्डचे छोटे पडतात. म्हणजे त्याला छोटा नट लागतो. जे आरीचा ओरिजिनल नट आहे ना तो लागतो. पण यामध्ये मोठा नट येतो. सो त्यांनी मला एक सजेस्ट केलं की तुम्ही लेथ मशीनवर नेऊन तिथला जो होल आहे या नकल गार्डचा तो थोडा मोठा करून घ्या आणि मग तो बोल्ट बसवा. तर आपण तसंच करणार आज किंवा उद्यामध्ये जेव्हा पण वेळ मिळाला. नाहीतर हे नकल गार्ड इथे इन्स्टॉल दिसले असते. काल मग मी घेऊन आलेलो डायरेक्ट आणि मग इथे लावणार नकल गार्ड आणि मग प्रॉपर सर्व ओके होणार. तर असं काही आहे. आणि आपल्या गाडीचे 600 किलोमीटर झालेले आहेत कंप्लीट. तर चला आता सरळ निघूया मीटअप पॉईंटला. भेटूया मीटअप पॉईंटला.
नेहमीप्रमाणे सातारा रोड आणि हा टनल दिसला म्हणजे समजायचं की आपण सातारा रोडला. कात्रज टनल, पुणे की शान, अभिमान पण. आता आम्ही इंजिनियर्स चहापासून निघालो आणि आपण चाललो आहे आता प्रसाद चहाला. प्रसाद जो फेमस आहे चहा आणि बनमस्कासाठी, तर तिथे जाऊया. मॅड डॉग ऑन आणि छान बनमस्का आणि चहाचा किंवा फक्त नुसता चहा पिऊन आपण पुढे निघूया. तर चला भेटूया. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे, बघा कुठे आलो आहे, प्रसाद मलाई चहा आणि बनमस्का. लय फेमस आहे, रात्रभर सुरू असतो. आणि हे बघा आपला लाईनअप आज. सनीची गाडी, आपली गाडी, 2-3 लोक आहेत अजून. ए 1 2 3 4 5 6 आणि तो 7 लोक आहेत आणि 7 गाड्या आहेत. आणि तिकडे 2 जण चहा आणि बनमस्का घ्यायला गेलेत. आणि इथे सोहम वगैरे सर्व आहेत. आणि आमचे दादा टाइट बांधोगे लड़कियों नहीं होगा, टाइट नहीं बांधता लेकिन एक्चुअली वो तकलीफ देता है, पर वो टाइट नहीं बांधोगे तो इसका आणि हा मी. वो भी है. तर आता बनमस्का वगैरे घेणार, मस्त चहा पिणार आणि निघणार जॉलीज मिसळला. मजा करू. मला मिसळ दाखवतो, खूप जुनी आहे एकदम. म्हणजे मिसळ जुनी नाही आहे, स्पॉट जुना आहे. मिसळ तर फ्रेश राहणार. टायर लगा तर चला आता निघूया. सर्व आलेले आहेत, हेल्मेट पण आहे आणि गाडी पण रेडी आहे. इकडं आपण सातारा रोडला निघूया. चला. आपला नहीं है क्या? हा मलाई चहा आलेला आहे आणि बनमस्का पण आलेला आहे. आणि हे सर्व मित्र पण आलेले आहेत. मित्र नाव सांग फक्त. शुभम, वेदांग, सोहम, अभिजित, सुदीप आणि एक सनी तिकडे गेलेला आहे. आणि मी तर माहिती आहे नीरज. तर चला आता यांना, ह्या पावना आणि हे चहा आता फस्त करू आणि निघूया. बनमस्का आणि चहा पिल्यानंतर सनराईज आणि इथे थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि हे आमचे सुदीप भैया 80-82 हिमालयन. आणि इथे आहेत आमचे अभिजित दादा, 411 के साथ में. 9977 रॉयल का ग्रुप चल रहा है भैया. मस्त वातावरण आहे आज, खूप छान, एकदम अप्रतिम. चला आता डायव्हर्शन आहे इथे थोडं. आपण भेटूया आता डायरेक्ट तिकडे जॉलीला. आणि तुम्ही बघू शकता पुढं खंबाटकी घाट स्टार्ट्स. आणि वातावरण एकदम परफेक्ट, एकदमच परफेक्ट. डुकाची एकदम परफेक्ट वातावरण. आणि खंबाटकी घाटाला सुरुवात झालेली आहे इथनं. लीन करायला मस्त रोड आहे हा. प्रॉपर लीन करतोय.
ट्रक बघू शकता तुम्ही इथे वर. आणि आज एकदम जास्त गर्दी नसल्यामुळं खूप छान एकदम असा एक्सपिरियन्स मिळतोय लीन करण्यासाठी. वा 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 वा. क्या बात है. 9977 यस जोरदार. आमचा भाऊ मस्त लीन करतोय गाडी. कंट्रोल ट्रक्स कमी असले ना तर चांगला एक्सपिरियन्स होतो अजून. ठीक आहे, आज ते गर्दी नाही आहे म्हणून खूप छान. अशा प्रकारे हा 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 वा 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 वा. नज़ारे ही नज़ारे. लाइफ में ये नहीं देखी तो क्या देखी. तर आपण खंबाटकी घाट पार केलेला आहे. नेहमीप्रमाणे आराम हॉटेल इकडे आहे. आणि तुम्ही बघू शकता साईंची मूर्ती. ओम साईराम, ओम साईराम. इथे हॉटेल आराम, आपलं फेवरेट स्पॉट. इथे आहे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत जॉली मिसळमध्ये. हे बघू शकता तुम्ही, एकदम छोटंसं प्लेस आहे पण खूप एकदम अप्रतिम चव आहे असं. तर चला इथे पार्क करूया आणि जाऊया. तर मित्रांनो, आपली मिसळ आलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि सॅम्पल म्हणजे रस्सा आता येतोय आणि आमचे मित्र या सर्व गोष्टींना चा आनंद घेणार. आता पाव बघा, पाव वेगळाच विषय आहे पावचा आणि खूप फ्रेश आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, क्या ये तो तर्री है भैया, तीखा बिल्कुल तीखा नाही आहे. ठीक आहे. आणि आमचे दादा एकदम एन्जॉय करत. हे बघू शकता तुम्ही, ॲम्बियन्स बघा, एकदम नॉर्मल ॲम्बियन्स आहे एकदम, पण खूप छान. सिटिंग अरेंजमेंट थोडी छोटी आहे पण टेस्ट बघूया आता कशी आहे. ठीक आहे, तर चला आता मिसळवर ताव मारूया, बघूया. आपली मिसळ खाऊन झालेली आहे आता आणि आपण आता बघू काहीतरी अजून ट्राय करायला, कारण एका मिसळमध्ये काहीच झालेलं नाही आपलं. सो हे आहे ते जॉली शाखा नंबर 1 असं लिहिलेलं आहे इथे. शाखा इथली मे बी माहीत नाही कुठे असेल नसेल. नंबर 1 म्हणजे असेलच 2-3 शाखा. तर कशी वाटली मिसळ?
छान ना एकदम ओके. अरे कहना क्या चाहते हो? चला चांगला आहे. तर चला आता पुढं बघूया. चला तर मित्रांनो आता आपण जाऊया आता इथलं फेमस भिलारेजचं समोसा खायला. थेट पुण्यावरनं आम्ही समोसा खायला आलो असं म्हणूया, काही म्हणायला हरकत नाही आहे. हे बघू शकता तुम्ही मंदिर. हा 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 छान छान. हे बघा हे वाईचा गणपती. ओके वाईच्या गणपती मंदिर आहे आणि नदीला भरपूर पाणी आहे असं मस्त. सो आपण इथं थोडं पुढं आलो ना 300 मीटर जी मिसळ आहे ना मिसळपासनं 300 मीटर गेलं ना पुढं तर ते आहे. तर इथे आय थिंक राईट साईडला आहे इथं भिलारे म्हणून. बघूया आता इकडं. इथला समोसा फेमस आहे. याचं मी रील बघितली होती. रील बघूनच मी आलेलो इकडं. अरे हा गाडी पडली वाटतं. हे आय थिंक इथे आहे. हां आलो आपण. फरसान सम्राट जलेबी समोसा भिलारेज स्वीट फरसान. चला इथली टेस्ट करूया आता. तर तुम्ही बघू शकता गर्दी पण आहे आणि आपला फोन मिळालेला आहे. आणि हे बघा प्रॉपर स्वीट मार्ट आहे. समोशासाठी फेमस आहे. सो मी इथे समोसा जलेबी ढोकळा फाफडा पनीर ढोकळा सगळंच आहे. तर तुम्ही काही पण ट्राय करू शकता. चला आता आपण घेऊया आणि टेस्ट करूया कशी वाटते. ठीक आहे. आता आपण समोसा घेतला. बघूया आता कशी आहे टेस्ट. चटणी मस्त चव आहे. चला आता समोसा झाला. ढोकळा पण आहे ना. आपण ढोकळा पण टेस्ट करूया. दादा ढोकळा द्या ना. तो हमारा कॅमेरा चालू आहे. हे बघा ढोकळा एकदम फ्लफी. क्या बात. मजा आली गयो. हा ना मस्ट रिकमेंड. ढोकळा खूपच छान. आणि हे जलेबी टेस्ट प्रॉपर क्रंची आणि गोड पण प्रॉपर आहे. जास्त पण डोकं नाही होतं. चला आता खाऊन झाल्यावर आपण निघूया. ठीक आहे मस्त आहे. आता आपण RTXवर आलो आहे. RTX चालवायची. सोहमला आपली गाडी चालवायची होती म्हणून सोहमने घेतली ती गाडी आणि आपण त्याची गाडी चालवतो आहे. सो आता आपण चाललो आहे. थोडा प्लॅनमध्ये चेंज केला आणि आपण चाललो आहे आता धोम डॅमला. मिनी पँगॉंग, महाराष्ट्रातला मिनी पँगॉंग. तर तिथे चाललो आहे आपण मस्त. आणि चला तिथे जाऊन आपण छानपैकी एक करूया आता व्हिडिओ घेऊया. हे बघा इथं पण लागलेलं आहे भिलारेज स्वीट अँड फरसान. आणि चला भेटूया आपण धोम डॅमला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण त्या पँगॉंग लेकवाला जो रोड होता तिकडे पुढं तिथं काहीच नाही आहे आता, तिथे पूर्ण पाणी भरलेलं आहे. तर तिथनं आम्ही थोडं रिटर्न वाईकडे येताना आपल्याला एक स्पॉट मिळाला हिडन, जिथे डायरेक्ट गाड्या लागतात आणि हा तो स्पॉट आहे, तो रस्ता आहे आणि हा बघा तो स्पॉट एकदम डॅमच्या पुढं. आणि इथे हे बघा गाड्या लागलेल्या आहेत आपल्या सर्वांच्या मस्त. आणि आता आपण इथे काही वेळ म्हणजे आपण क्वालिटी टाईम स्पेंड करूया इथला, कारण की मस्त ऊन आलेलं आहे आणि मस्त व्ह्यू बघा, पहाड, पाणी आणि बाईक. तर चला, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नीरज ऑन व्हील्स इंस्टाग्राम ID पण सेम आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे अपडेट सर्व असतात कंटिन्यू. चलो. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता आराम हॉटेलच्या पुढे, आणि तुम्ही बघू शकता पुढे खंबाटकी घाट, बोगद्याचं काम सुरू आहे. हा बोगद्याचं जर काम झालं तर खूप छान होईल, मग प्रॉब्लेम येणार नाही तेवढे. $70, $75, $80चं लिमिट आहे इथे. इथे तुम्ही बघू शकता, इथं लिहिलं आहे 80 किलोमीटर्स, 1307 मीटर लेन. इथे छोटा टनल आहे, एकदम मोठा नाही, छान आहे, मस्त छान वाटतं टनलमध्ये. मोठा नसल्यामुळे सफोकेशन वगैरे होत नाही, एकदम कॉन्स्टंट स्पीड 75, 80च्या वर नाही गेली आय थिंक, मला पण लक्ष नाही त्यावर. असं काही आहे. टनल नंतर मस्त एक नंबर असा ब्रिज आहे, मोठा ब्रिज आहे तो. जेव्हा आपण त्या साईडने येतो ना तेव्हा दिसतो. ब्रिजवर चढ असताना आपल्याला तेवढं काही कळणार नाही. सो हे बघा, आलो आपण. देखो नजारा गाईज, हा हा हा, बघू शकता तुम्ही इथं खूप छान असं. हे बघा ते पूल बघा किती मस्त, ब्रिज एक नंबर. काम सुरू आहे त्या साईडचं, मस्तपैकी असा नजारा मी थांबवून तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा,
हा आहे टनल. पूर्ण टोटल तो घाट आहे, तिथनं ट्रक चालला आहे. त्या ट्रक तिथनं येतानीचा रस्ता. तर आता आपण चाललो इकडे पुण्याच्या दिशेने. चला भेटूया रस्त्यांवर. आम्ही पोहोचलो आहोत आता जिथे आम्ही सकाळी चहा घेतलेला आणि बनमस्कार खाल्लेला. प्रसाद मलाई चहा आणि बनमस्कार. हा आपला खेड शिवापूरचा टोल नाका. तर आता आम्ही इथे पुण्यात पोहोचलो असंच आम्ही गृहीत धरतो, कारण की आता इथनं पुणे तुम्हाला भरपूर ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. पण आता काय घरीच जाणार आणि शांत बसणार. समझ रहे हो आप समझ रहे हो. तर हा सोहम. कसं वाटलं आज? मजा आली? चलो कोई बात नाही. कसं वाटलं? बढ़िया. चलो सबको अच्छा लगा. कसं जवळ थांबून आम्हाला सगळ्यात जास्त मजा आली. ओके. आणि आता आम्ही मस्त गार काहीतरी पिणार किंवा पाणी पिणार आणि आता निघणार घराकडे. तर आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करतो आहे. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करणं विसरू नका. नीरज ऑन व्हील्सला. जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.